महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी. त्याच्यानंतरच तुम्ही लॉबीमध्ये गेलात तर तुम्ही पण इथे स्पर्श न करता ती लॉबीमध्ये गेली म्हणून ती आऊट झाली. ठाण्याचे कोच मालोजी भोसले आणि हे आमचे पंच पुनश्च एकदा या सामन्यावर जी दादागिरी चालू आहे अशी ठाण्याची कप्तान स्नेहल शिंदे. दोन खेळाडूंनी सुरेख पकड, दोन खेळाडूंमध्ये पकड केली आणि सुपर कॅचचाही गुण त्यांना मिळालाय. क्या बात आहे, क्या बात आहे. मानलं पाहिजे ती 6 खेळाडूंना तिला पकडता आलं नाही, पण ह्या 2 खेळाडूंनी अगदी जिकर आणि जिद्द दाखवून स्नेहलला बाद केलेला आहे. जिगर आणि जिद्द आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. अगदी बरोबर छाया, क्या बात है. मानलं पाहिजे नगर में अभी भी जान बाकी है, अभी भी लड़ रहे हैं नगरची कोमल. एक खेळाडू तिने रिवाइव्ह केलेला आहे, आपल्या संघाचा गुण देखील मिळालेला आहे. पुनश्च एकदा सामन्यात जान आलेली आहे. आता आम्रपाली गलांडे ठाण्यासाठी उंचीपुरी सुदृढ देह यष्टीची आम्रपाली गलांडे 8 नंबर. 3 खेळाडू नगरचे आहेत, पाहूया. स्नेहल शिंदेला पकडण्यात यश आलं त्यांना. आम्रपालीला ते पकडतायत का? आम्रपालीने जास्त रिस्क घेतलेली नाहीये. ठाण्याची कोमल देवकर आता 2-2च्या साखळ्या ठाण्याने लावल्या आहेत तिला ट्रॅप करण्यासाठी. अगदी खोलवर जाऊन खेळाडूला स्पर्श करण्याचा प्रयत्न. 10 मिनिटं होऊन गेलेली आहेत. ठाणे 21 अहमदनगर 14. 7 गुणांचा फरक आणि पुनश्च एकदा ठाण्यासाठी आम्रपाली गलांडे. येस, मालोजी भोसले ठाण्याचे कोच. हा झालेला आहे आम्रपालीचा स्पर्श. पुढे सरसावून साफ करून चपळ मांजरांनी हात मारावा तसा तिने हात मारलेला आहे. 1 गुण मिळवलेला आहे. पुनश्च एकदा नगरचे 2च खेळाडू मैदानामध्ये. पाहूयात आता कोमल काय करते ते. कोमल देवकर, सगळ्या संघाची मदार तिच्यावर आहे. ती यशस्वी झाली तर खेळाडू रिवाइव्ह होणार आहे. पहा कशी कोपऱ्यामध्ये जाऊन खेळा पाहत आहे. सुरेख तिने पुढचा पाय पुढे न जाऊ देता हात टाकून ती तो पाय मागे फिरवला आणि तिथून मागे टर्न घेऊन पुढे आली आणि ती मध्य रेषेकडे पोहोचली. अगदी. आणि नगरच्या अँटी रेडरची झेप चुकली खरं तर. ती चौडा पकडायला एकाच हाताने गेली ती आणि तिने त्याच वेळेस नगरच्या खेळाडूंनी झुडकावलेला आहे आणि इथे उत्कृष्ट पकड, चौडा काढला आणि समोर दोन्ही खेळाडू पुढे आले आणि त्यांनी तिला गारद करून ठेवली. बरोबर. आणि 2 त्यांना एक अधिक बोनस पॉईंट मिळाला आहे सुपर कॅचचा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे. छाया, ठाण्याची 3 नंबर क्षितिजा हिरवे रेड आता जी चालू आहे. तिला अजून 10 सेकंद आहेत, पण ती क्रॉस लाईन टच करून परत येण्यात तिने समाधान मानलेलं आहे. जेव्हा 3 किंवा 4 खेळाडू क्रीडांगणात असतात तेव्हा आपण पकडीकडे लक्ष देता आपण आपलं कव्हर टाईट ठेवून सेफ राहून चढाईमध्ये गुण घेणं हे जास्त उपयुक्त ठरतं. अगदी. पण चढाईत खोलवर करून डॉजिंग करून त्यांच्याकडनं गुण घ्यायचं आणि आपलं रिवाईव्ह करायचं हे लक्ष ठेवलं तर ते आपल्या फायद्यासाठी संघासाठी फायदेकर ठरतं. अचूक तुमचं निरीक्षण आणि मार्गदर्शन आहे छाया. क्षितिजा हिरवे सध्या रेड करत आहेत अहमदनगरसाठी आणि तिला बाहेर ढकलण्यामध्ये यश आलेलं आहे. मध्य रेषाची शूट आली नाहीये तिला. तिचं संपूर्ण शरीर क्रीडांगणाच्या बाहेर होतं आणि तिने बाहेरून हात लावायचा प्रयत्न केला. आणि ज्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे नजर मैदानावर असणं अगदी महत्वाचं आहे. जरा तुमची पाठ वळली की तुमच्यावर आघात आणि प्रघात होऊ शकतो. ठाणे 22 अहमदनगर 17. 5 गुणांचा फरक. काहीच मिनिटापूर्वी जवळजवळ दुप्पट गुणांची आघाडी होती ठाण्याकडे. ती नगरला कमी करण्यात यश आलेलं आहे. आता ठाण्याकडे 5 गुणांची आघाडी. ठाण्यासाठी नंबर 10 दीप्ती पारकर.
क्लोजअप मध्ये आपण पाहाल कसा दम राखते ती, होट पुटपुटतात. कबड्डी कबड्डी. ठाण्यासाठी कप्तान कोमल देवकर आता रेड करते. स्पर्श तिचा झालेला आहे बहुधा. अँटी रेडरनी वाकून राहुल स्पर्श. तुम्ही बघाल तिने स्पर्श केला आणि तोच पाय पुढचं स्टेप पुढे टाकली आणि ती मध्यरेषेकडे धावली. समोरनं जरी तिचं प्लेयर तिला पकडायला आला असता तरी ती त्याला ढकलून पुढे निघून जायची, कारण तिचा फोर्स सगळा टर्न सगळं तिच्याकडे लक्ष तिचं मध्यरेषेकडे होतं. बरोबर. दोन्ही पायांवरचं तिचं वेट बॅलन्स अतिशय उत्कृष्ट होता. आणि ती दीप्ती पारकर आणि तिला आउट ऑफ बाउंड बहुतेक करण्यात यश आले आहे नगरच्या खेळाडूंना. दीप्ती पारकरला मध्यरेषा शिवण्यापूर्वीच त्यांनी मैदानाच्या बाहेर ढकललेलं आहे. नगरचा अजून एक गुण, पण तरीही आघाडी जी आहे ती ठाण्याकडेच आहे आणि टाइमआउटची मागणी केलेली आहे नगरच्या खेळाडूंनी. बहुधा त्यांच्या खेळाडूला इजा पोचलेली आहे या मागच्या खेळामध्ये. या टाइमआउटचा वापर देखील ठाण्याचे कोच मालोजी भोसले शेवटच्या क्षणात संघाला प्रेरित करत आहेत. हे पहा, त्या माझ्या मते आतापर्यंतच्या सामन्याची मानकरी स्नेहल शिंदे आहे. हो, तिने उत्कृष्टरित्या चढाई टाकून गुण घेतलेले आहेत. पुन्हा एकदा ठाण्याची स्नेहल शिंदे, कप्तान स्नेहल शिंदे. राहुल, कबड्डी हा श्वासाचा खेळ आहे. कबड्डी कबड्डी असा दम घेत 30 सेकंद तुम्ही ती चढाई टाकायची, तुम्ही स्टॅमिना ठेवायचा, चपळाई आणायची. अतिशय मेहनत लागते हा खेळ खेळायला आणि त्यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागते. अगदी अगदी छाया. आणि इथे पहिला हाफ जो आहे महिलांच्या मॅच मधला हा संपलेला आहे आणि या सामन्या अंती गुण आहेत ठाणे 25 अहमदनगर 23. महाकबड्डी आपली माती आपला खेळ. महाकबड्डी